श्री स्वामी समर्थ मंडळी, वृश्चिक राशीवाल्यांनो, पुढचे काही क्षण दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडण्याचे संकेत दिसत आहेत जे सुरुवातीला साधे वाटतील, पण त्याचा परिणाम खूप मोठा ठरू शकतो. बराच काळ शांत राहून तुम्ही जे सहन केलं, ज्या गोष्टी मनात ठेवून पुढे चालत राहिलात आणि ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, त्याच परिस्थितीत आता अचानक बदल दिसू शकतो. काही गोष्टी तुमच्या बाजूने वळताना दिसतील, काही चेहरे खरे दिसू लागतील आणि एक अशी घटना समोर येऊ शकते जी तुमच्या पुढील प्रवासाची दिशा बदलू शकते. पुढे जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत लपलेला असू शकतो. वृश्चिक राशीचं खरं सामर्थ्य दिसणार, ज्यांनी सोडलं तेच परत धावून येणार. वृश्चिक राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आत्तापर्यंत शांतपणे आणि हळूहळू बदलत होत्या, पण आता त्या बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागेल. अनेक वेळा तुम्ही मनातील गोष्टी स्वतःजवळच ठेवल्या, अनेक प्रसंगामध्ये शांत राहून परिस्थिती समजून घेतली, तर काही वेळा स्वतःचा त्रास मनातच ठेवून पुढे चालत राहिलात. तुमच्या संयमाची आणि शांत स्वभावाची काही लोकांनी चुकीची व्याख्या केली असण्याची शक्यता आहे. काहींना वाटले असेल की तुम्ही मागे पडत आहात किंवा तुमच्याकडे ताकद उरलेली नाही, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच आपला प्रभाव दाखवत असते. आता परिस्थिती अशा टप्प्यावर येऊ शकते जिथे तुमचं खरं सामर्थ्य लोकांच्या नजरेत येऊ लागेल. आत्तापर्यंत ज्यांनी तुमच्या निर्णयावर शंका घेतली, तुमच्यापासून अंतर ठेवलं किंवा तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं, तेच लोक आता तुमच्या बदललेल्या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. तुमच्यातील आत्मविश्वास वाढताना दिसेल आणि त्याचा परिणाम तुमच्या कामामध्ये, बोलण्यात आणि वागण्यात स्पष्ट जाणवू शकतो. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. पूर्वी अर्धवट राहिलेले एखादं काम, तुटलेला संपर्क किंवा थांबलेली संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी तुमची साथ सोडली किंवा अंतर निर्माण केलं होतं, त्यांच्याच वागण्यात अचानक बदल दिसू शकतो, कारण वेळ माणसाला परिस्थितीची आणि माणसाच्या खऱ्या किमतीची जाणीव करून देत असते. पुढील काळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, प्रत्येक परत आलेली व्यक्ती कायमची आलेली असतेच असं नाही. प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनानेही तसाच असेल असंही नाही. त्यामुळे भावनांपेक्षा अनुभवांवर विश्वास ठेवून निर्णय घेणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या आयुष्यात आता अशा काही घटना घडू शकतात ज्या तुम्ही स्वतः क्षमतेची पुन्हा एकदा जाणीव करून देतील. तुमच्या शांततेमागची ताकद आता हळूहळू समोर येण्याची चिन्ह दिसत आहेत. आर्थिक बाबतीतही काही नवीन घडामोडी समोर येऊ शकतात. आधी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम उशिरा मिळत असल्यामुळे मनात थोडी अस्वस्थता निर्माण झाली असेल, पण आता थांबलेल्या गोष्टींना गती मिळण्याची चिन्हेही दिसत आहेत. काही लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग अचानक समोर येऊ शकतो, तर काहींना नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते. छोट्या वाटणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा मोठे बदल अगदी छोट्या सुरुवातीतूनच पुढे येतात. नातेसंबंधाच्या बाबतीतही वातावरण थोडं वेगळं जाणवू शकतं. बराच काळ मनात दडवून ठेवलेल्या काही भावना आता समोर येण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्यासोबत पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतात. एखादी जुनी आठवण, जुना संदेश किंवा अचानक झालेली भेट मनात वेगळाच विचार निर्माण करू शकते. मात्र भूतकाळ परत येतो तेव्हा तो पुन्हा तसाच असतो असं नाही. तो कधी अनुभव देण्यासाठी येतो, तर कधी योग्य निर्णय घेण्याची संधी म्हणून येतो. कामाच्या क्षेत्रात तुमच्या निरीक्षण शक्तीचा आणि निर्णय क्षमतेचा फायदा होऊ शकतो. इतर लोक ज्या गोष्टींकडे साध्या नजरेने पाहतील, त्यामध्ये तुम्ही काही वेगळं पाहू शकता. त्यामुळे योग्य वेळ ओळखून पुढे जाणं महत्त्वाचं ठरेल. काही ठिकाणी तुमच्या कल्पना आधी दुर्लक्षित झाल्या असतील, पण आता त्याच विचारांना महत्त्व मिळू शकतं. तुमच्या मेहनतीचा आवाज आता हळूहळू इतरांपर्यंत पोहोचू लागेल. घरातील वातावरण काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला एखादा तणाव कमी होऊ शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून सल्ला घेण्याची शक्यता आहे आणि तुमच्या शब्दांना महत्त्व दिलं जाऊ शकतं. पूर्वी जे लोक तुमच्या मतांना फारसं महत्त्व देत नव्हते, तेच आता तुमच्या विचारांवर विश्वास ठेवताना दिसू शकतात. प्रवास किंवा नवीन ठिकाणाशी संबंधित काही योगही तयार होताना दिसत आहेत. काहींसाठी हा प्रवास कामाशी संबंधित असू शकतो, तर काहींसाठी तो मनातील ताण कमी करणारा ठरू शकतो. या काळात नवीन लोकांशी ओळख वाढण्याचे संकेतही आहेत आणि त्यातील एखादी ओळख पुढे जाऊन महत्त्वाची भूमिका निभावू शकते. आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास कायम ठेवणं.
कारण पुढील काळात परिस्थिती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकते जिथे तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की ज्या संघर्षांनी तुम्हाला थांबवलं असं वाटत होतं त्या संघर्षांनी तुम्हाला अधिक मजबूत केलं आहे. तुमच्या मनात बराच काळ चालू असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं अचानक मिळण्याचे संकेत दिसत आहेत. काही वेळा माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका गुंतून जातो की योग्य दिशा समोर असूनही ती लक्षात येत नाही. पण आता अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. आत्तापर्यंत मनात असलेला संभ्रम, निर्णय घेण्यातील अडचण किंवा कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून अंतर ठेवावं याबाबतची अनिश्चितता कमी होऊ शकते. काही प्रसंग असे येऊ शकतात जे तुम्हाला लोकांचे खरे स्वभाव आणि नात्याची खरी किंमत दाखवून देतील. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच बदल जाणवू शकतो. पूर्वी ज्या गोष्टीवर तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यायचात त्याच गोष्टीकडे आता तुम्ही अधिक समजूतदारपणे पाहू शकता. शांत राहण्याची तुमची सवय काही ठिकाणी तुमच्यासाठी मोठं शस्त्र ठरू शकते, कारण प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकली जात नाही. काही लढाया योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला स्थिर ठेवूनही जिंकाव्या लागतात. जुन्या ओळखीपैकी एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती एखादा मित्र, ओळखीचा किंवा पूर्वी संपर्कात असलेली व्यक्तीही असू शकते. काही गोष्टी ज्या अपूर्ण राहिल्या होत्या त्यावर आता पुन्हा चर्चा होऊ शकते. मात्र यावेळी परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही, कारण वेळेने दोन्ही बाजूंना अनुभव दिलेला असेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे भावनांपेक्षा वास्तवाच्या नजरेने पाहिल्यास अधिक स्पष्टता मिळू शकते. शिक्षण, कौशल्य किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही काही नवीन विचार मनात येऊ शकतात. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा वाढू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचारही जोर पकडू शकतो. सुरुवातीला त्या गोष्टी लहान वाटतील, पण पुढे जाऊन त्या तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतात. या काळात काही लोक तुमच्या शांततेचा अर्थ कमकुवतपणा समजण्याची चूक करू शकतात. पण परिस्थिती अशा प्रकारे बदलू शकते की उत्तर देण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज पडणार नाही. तुमची प्रगती, तुमची वाटचाल आणि तुमचे परिणाम स्वतःच खूप काही सांगू शकतात. अनेक वेळा शब्दांपेक्षा यश जास्त प्रभावी उत्तर देतं. आता हळूहळू असा टप्पा जवळ येऊ शकतो जिथे तुम्हाला स्वतःच आश्चर्य वाटेल की इतका काळ ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या अचानक सोप्या कशा झाल्या. कारण काही वेळा नशीब बदलत नाही, तर योग्य वेळ येते आणि ती वेळ माणसाच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडू लागते. पुढील काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण नंतर त्यांचा परिणाम खूप मोठा जाणवू शकतो. एखादं अचानक आलेलं संभाषण, अनपेक्षित भेट किंवा एखादी छोटी संधी पुढे जाऊन महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. अनेकदा आयुष्यातील मोठे बदल कोणतेही चाहूल न देता सुरू होतात आणि त्यांची जाणीव आपल्याला काही काळानंतर होते. या काळात तुमचं लक्ष अशा गोष्टीकडे जाऊ शकतं ज्याकडे पूर्वी दुर्लक्ष झालं होतं. स्वतःच्या आवडीनिवडी, अपूर्ण इच्छा किंवा मनात दडवून ठेवलेली काही स्वप्न पुन्हा जागे होऊ शकतात. बराच काळ जबाबदाऱ्यांमध्ये अडकून स्वतःसाठी वेळ देता आला नसेल, पण आता मन स्वतःला वेगळ्या पद्धतीने घडवण्याचा विचार करू शकतं. एखाद्या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची इच्छा वाढू शकते आणि सुरुवातीला छोटं वाटणारं पाऊल पुढे मोठा प्रवास सुरू करू शकतं. सामाजिक स्तरावरही काही वेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. तुमच्या आसपासच्या लोकांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो. काही व्यक्ती तुमच्या मतांना आणि विचारांना जास्त महत्त्व देऊ शकतात. आत्तापर्यंत फक्त ऐकणारे लोक आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात. तुमच्यातील एखादा गुण जो आत्तापर्यंत फारसा लक्षात आला नव्हता तो अचानक अनेकांच्या नजरेत येऊ शकतो. तुमच्या संयमाची एक वेगळीच परीक्षा देखील होऊ शकते. काही ठिकाणी घाईत घेतलेले निर्णय टाळावे लागतील, कारण प्रत्येक दिसणारी संधी योग्यच असेल असं नाही. काही गोष्टी आकर्षक वाटतील, पण त्यामागचं वास्तव वेगळं असू शकतं. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी थोडं निरीक्षण करणं आणि परिस्थिती समजून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. काही जुने प्रश्न ज्यांची उत्तरं मिळत नव्हती ते हळूहळू स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी शंका, एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला संभ्रम किंवा स्वतःच्या निर्णयांबद्दलचा विचार आता वेगळ्या दृष्टीने पाहता येऊ शकतो. जे उत्तर तुम्ही इतरांकडे शोधत होता त्यातील काही उत्तरं स्वतःच्या अनुभवातूनच मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःमधील बदल अधिक स्पष्टपणे जाणवू लागतील. पूर्वी ज्या गोष्टींनी मनावर मोठा परिणाम व्हायचा त्याच गोष्टी आता तुम्हाला तितक्या सहजपणे डळमळीत करू शकणार नाहीत. कारण आयुष्य शांतपणे माणसाला मजबूत बनवत असतं आणि एक वेळ अशी येते जेव्हा संघर्ष हा भार वाटत नाही, तर तो अनुभव बनून तुमच्यासोबत उभा राहतो. पुढील टप्प्यात काही गोष्टींची गती अचानक वाढल्यासारखी वाटू शकते.
आत्तापर्यंत जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते किंवा ज्या गोष्टी अर्धवट स्थितीत थांबल्या होत्या त्या आता योग्य दिशेने सरकू लागतील. काही कामांमध्ये सतत अडथळे येत असल्यामुळे मनात निराशा निर्माण झाली असेल, पण प्रत्येक बंद दरवाजा कायमचा बंद असतोच असं नाही. काही वेळा योग्य वेळ येण्यासाठी थोडा विलंबही होत असतो आणि तोच विलंब नंतर फायद्याचा ठरतो. या काळात तुमच्या विचारसरणीत एक वेगळी परिपक्वता दिसू शकते. पूर्वी एखाद्या गोष्टीचा परिणाम लगेच दिसत नसल्यामुळे मन अस्वस्थ व्हायचं, पण आता तुम्ही गोष्टींची मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. कोणत्या लोकांना जवळ ठेवायचं आणि कोणत्या गोष्टीपासून अंतर राखायचं याबाबतीत मन अधिक स्पष्ट होऊ शकतं. अनुभवाने तयार झालेली ही समज पुढील काळात अनेक चुकीचे निर्णय टाळू शकते. एखादी जुनी योजना जी कधीतरी मनात होती पण परिस्थितीमुळे थांबली होती, ती पुन्हा समोर येऊ शकते. कदाचित ती एखाद्या कामाशी संबंधित असेल, एखाद्या शिकण्याच्या संधीशी जोडलेली असेल किंवा स्वतःसाठी काही वेगळं करण्याच्या इच्छेशी संबंधितही असू शकते. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी त्या योजनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आधीपेक्षा अधिक मजबूत आणि वास्तववादी असू शकतो. दैनंदिन आयुष्यातील काही लहान बदलही मोठा फरक निर्माण करू शकतात. काही नवीन सवयी सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. वेळेचं नियोजन, स्वतःसाठी काही वेळ काढणं किंवा एखाद्या आवडीच्या गोष्टीकडे पुन्हा वळणं, अशा गोष्टी तुमच्या मानसिक ऊर्जेवर सकारात्मक परिणाम करू शकतात. अनेक वेळा मोठा बदल बाहेरच्या परिस्थितीतून येता नाही, तर तो स्वतःमध्ये केलेल्या छोट्या बदलांमधून सुरू होतो. या काळात काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडू शकतात. ज्या व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा नव्हती ती अचानक साथ देऊ शकते, तर ज्या गोष्टी निश्चित वाटत होत्या त्यामध्ये अचानक बदलही दिसू शकतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत बदल आधीच ठाम निष्कर्ष काढण्यापेक्षा वेळेला त्यांचं काम करू देणं अधिक योग्य ठरू शकतं. तुमच्या आयुष्यात आता असा काळ हळूहळू जवळ येऊ शकतो जिथे तुमचं लक्ष फक्त इतरांना सिद्ध करण्यावर राहणार नाही, तर स्वतःच्या मनातील ध्येय पूर्ण करण्यावरही केंद्रित होईल. कारण एक वेळ अशी येते जेव्हा माणूस इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या प्रवासाला अधिक महत्त्व द्यायला लागतो आणि तेव्हाच त्याच्या वाटेवरचे अनेक अडथळे आपोआप लहान वाटू लागतात. आता पुढे काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने आकार घेताना दिसू शकतात. ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात त्याबद्दल काही काळ मनात शंका निर्माण झाली असेल, पण येणाऱ्या काळात त्या शंका हळूहळू कमी होऊ शकतात. काही प्रसंग असे येऊ शकतात जे तुम्हाला स्वतःच्या निर्णय क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवतील. अनेकदा माणूस स्वतःकडे असलेली ताकद विसरतो, कारण तो सतत इतरांच्या मतांकडे आणि प्रतिक्रियांकडे पाहत असतो. पण आता परिस्थिती अशी वळण घेऊ शकते की तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव इतरांमुळे नव्हे तर स्वतःच्या अनुभवातून होऊ लागेल. काही नव्या जबाबदाऱ्या तुमच्यासमोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या गोष्टी कठीण वाटतील, पण त्या तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत बनवतील. काही वेळा जीवन आपल्याला अचानक अशा ठिकाणी उभं करतं जिथे आपल्याकडे पर्याय कमी आणि निर्णय मोठे असतात. त्यावेळी घाई न करता परिस्थिती समजून घेण्याची सवय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. या काळात तुमच्या आसपासचं वातावरणही थोडं बदललेलं जाणवू शकतं. काही लोक आधीपेक्षा अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतील, तर काही लोक शांतपणे दूर जाऊ शकतात. प्रत्येक बदल वाईट असतोच असं नाही. काही व्यक्तींचं दूर जाणंही आयुष्यात योग्य जागा निर्माण करण्यासाठी आवश्यक असतं, कारण प्रत्येक व्यक्ती कायम आपल्या प्रवासाचा भाग असतेच असं नसतं. काही लोक फक्त काही अंतरांपर्यंत सोबत चालण्यासाठी येतात. तुमच्या मनातील एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. कधीतरी परिस्थितीमुळे बाजूला ठेवलेली गोष्ट पुन्हा सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. एखादं कौशल्य, एखादी आवड किंवा स्वतःसाठी ठेवलेलं एखादं स्वप्न पुन्हा तुमच्या विचारांमध्ये जागा घेऊ शकतं. यावेळी फरक इतकाच असेल की आधी तुम्ही संधी शोधत होतात, पण आता संधी तुमच्या तयारीकडे पाहू शकतात. एखादी अनपेक्षित बातमी किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या विचारांना वेगळं वळण देऊ शकते. सुरुवातीला ती साधी गोष्ट वाटू शकते, पण तिच्या मागे मोठा अर्थ दडलेला असू शकतो. काही वेळा जीवनातील मोठे संकेत गोंगाट करून येत नाहीत, ते अगदी शांतपणे येतात आणि योग्य वेळी त्याचा परिणाम दिसू लागतो. आता एक गोष्ट विशेष जाणवू शकते. पूर्वी ज्या गोष्टींना तुम्ही शेवट समजत होतात, ज्या प्रत्यक्षात नवीन सुरुवातीचे दरवाजे असू शकतात. कारण आयुष्य अनेकदा तुटलेल्या गोष्टीमधूनच नवी दिशा तयार करतं आणि पुढील दिवसांमध्ये ती दिशा तुम्हाला आधीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसू लागण्याची शक्यता आहे. आता पुढे काही अशा गोष्टींची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्याचा वेग बदलू शकतात. आत्तापर्यंत ज्या गोष्टी नेहमी सारख्या वाटत होत्या त्यामध्ये अचानक नवीन शक्यता दिसू शकतात.
एखादा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता तो आता अंतिम टप्प्यात येऊ शकतो. काही वेळा आपण योग्य संधीची वाट पाहत राहतो, पण कधी कधी संधी आपल्या समोर असते आणि फक्त ती ओळखण्याची गरज असते. या काळात तुमच्या मनात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याची इच्छा अधिक वाढू शकते. अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या काही विचारांकडे तुम्ही आता वेगळ्या नजरेने पाहू शकता. पूर्वी ज्या गोष्टींनी मनात अस्वस्थता निर्माण केली होती त्याच गोष्टी आता तुम्हाला एक शिकवण म्हणून दिसू शकतात. आयुष्य प्रत्येक अनुभवामधून काहीतरी शिकवत असतं. फक्त त्या अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. सुरुवातीला ही ओळख साधी वाटू शकते, पण पुढे जाऊन त्या व्यक्तीचा तुमच्या प्रवासावर चांगला परिणाम होऊ शकतो. प्रत्येक नवीन व्यक्ती फक्त नातं घेऊन येत नाही. काही लोक नवीन विचार, नवीन प्रेरणा आणि नवीन दिशा घेऊनही येतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबद्दल लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा वेळ देणं योग्य ठरू शकतं. तुमच्या निर्णयांमध्ये आता अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. आधी ज्या ठिकाणी तुम्ही इतरांच्या मतांवर अवलंबून राहत होतात तिथे आता स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवण्याची क्षमता वाढू शकते. ही गोष्ट तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवू शकते, कारण एक वेळ अशी येते जेव्हा माणूस इतरांच्या मान्यतेची वाट पाहणं थांबवतो आणि स्वतःच्या मनाला योग्य वाटणाऱ्या दिशेने चालायला सुरुवात करतो. या काळात वेळेची किंमत अधिक जाणवू शकते. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची इच्छाही वाढू शकते. अनेक दिवसांपासून फक्त विचारांमध्ये असलेल्या काही योजना आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू शकतात. लहान सुरुवात असली तरी तिचा परिणाम पुढे मोठा होऊ शकतो, कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात कधीतरी अगदी छोट्या पावलांपासूनच झालेली असते. काही घटनांमुळे तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवू शकते. प्रत्येक उशीर हा नकार नसतो. काही वेळा योग्य गोष्ट योग्य वेळी मिळवण्यासाठी परिस्थिती स्वतःला तयार करत असते आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा अनेक गोष्टी अचानक आपल्या बाजूने घडू लागतात. पुढील काळात अशाच काही बदलांची चाहूल तुमच्या आयुष्यात शांतपणे जाणवू शकते. येणाऱ्या काळात काही प्रसंग तुमच्या सहनशीलतेची आणि विचार करण्याच्या पद्धतीची वेगळीच परीक्षा घेऊ शकतात. मात्र यावेळेस परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही, कारण आता तुमच्याकडे अनुभवाची ताकद असेल. पूर्वी एखाद्या गोष्टीमुळे मन लगेच अस्वस्थ व्हायचं, पण आता त्याच गोष्टीकडे तुम्ही अधिक शांततेने पाहू शकता, कारण काही जखमा वेळेनुसार फक्त भरून येत नाहीत, तर त्या माणसाला अधिक समजूतदार बनवत असतात. या काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टींचे पडदे हळूहळू बाजूला सरकू शकतात. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव, एखाद्या परिस्थितीमागचं खरं कारण किंवा एखाद्या निर्णयाचा योग्य परिणाम तुमच्यासमोर स्पष्ट होऊ शकतो. अनेकदा काही गोष्टी लगेच समजत नाहीत, पण वेळ जसा जसा पुढे जातो तशी प्रत्येक गोष्ट स्वतःला उत्तर घेऊन समोर येते. त्यामुळे काही काळापासून मनात असलेली संभ्रमाची भावना कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवू शकते. ही ऊर्जा घाई करणारी नसेल, तर आतून मजबूत करणारी असू शकते. अनेक दिवसांपासून बाजूला ठेवलेल्या काही गोष्टी आता पुन्हा लक्ष वेधू शकतात. एखादं अपूर्ण ध्येय, स्वतःसाठी आखलेली योजना किंवा पूर्वी अर्धवट सोडलेला प्रयत्न पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात अधिक स्पष्ट होऊ शकतो. यावेळी तुम्ही फक्त इच्छा ठेवणार नाही, तर त्या दिशेने प्रत्यक्ष पाऊल उचलण्याची तयारीही वाढू शकते. तुमच्या आसपास काही बदल शांतपणे घडत राहू शकतात. सुरुवातीला ते लक्षात येणार नाहीत, पण काही काळानंतर त्यांचा प्रभाव जाणवू लागेल. एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलू शकतो, एखाद्या नात्यात पुन्हा सहजता येऊ शकते किंवा एखाद्या ठिकाणी तुमच्याबद्दलची धारणा पूर्णपणे बदलू शकते. ज्या लोकांनी कधी काळी तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं होतं तेच आता तुमच्या सातत्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. काही वेळा मनाला वाटू शकतं की अजूनही काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत, पण प्रत्येक प्रवासात काही टप्पे असे असतात जिथे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते. जर दिशा योग्य असेल तर उशीर झाला तरी प्रवास चुकीचा ठरत नाही. तुम्हाला पुढील काळात हे अधिक स्पष्टपणे जाणवू शकतं की आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक अनुभवाने तुमच्यात काहीतरी बदल घडवून आणला होता. पुढील दिवसांमध्ये अशी काही चिन्हे दिसू शकतात ज्यामुळे तुम्हाला स्वतःवरचा विश्वास अधिक मजबूत वाटू लागेल, कारण आयुष्याची एक विशेष गोष्ट असते जेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवायला लागतो तेव्हा परिस्थिती हळूहळू त्याच्या बाजूने वळू लागते. पुढे येणाऱ्या काळात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रवासाकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडतील. अनेकदा माणूस सतत पुढे जाण्याच्या घाईत स्वतः किती बदलला आहे हेच विसरून जातो, पण आता काही प्रसंग असे येऊ शकतात जे तुम्हाला तुमच्यात झालेल्या बदलांची जाणीव करून देतील. पूर्वी ज्या गोष्टी अशक्य किंवा खूप कठीण वाटत होत्या त्याच गोष्टी आता थोड्या सहज वाटू शकतात, कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी अनेकदा माणूस स्वतः बदलत असतो.
या काळात तुमच्या मनात नवीन कल्पनांची हालचाल वाढू शकते. एखादा विचार जो आधी फक्त मनातच होता तो आता आकार घेण्यास सुरुवात करू शकतो. अचानक एखादी योजना सुचू शकते किंवा एखाद्या कामाकडे पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. अनेक वेळा मोठ्या संधी थेट दार ठोठावत नाहीत, तर त्या छोट्या कल्पनांच्या रूपात समोर येतात आणि योग्य वेळी त्यांची किंमत समजते. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातही एक वेगळा आत्मविश्वास दिसू शकतो. हा आत्मविश्वास आवाज मोठा करून येणार नाही, तर शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून येऊ शकतो. काही लोकांना तुमच्यात झालेला हा बदल लगेच जाणवू शकतो. पूर्वी तुम्हाला समजून न घेणारे लोक आता तुमच्या दृष्टिकोनातून वेगळ्या नजरेने पाहू शकतात. कारण माणसाची किंमत अनेकदा त्याच्या संघर्षाच्या काळात दिसत नाही, तर त्याच्या सातत्यातून दिसते. दूर गेलेल्या काही गोष्टींचा अर्थ आता वेगळा वाटू शकतो. ज्या गोष्टी एकेकाळी नुकसान वाटत होत्या त्याच गोष्टी आता आवश्यक बदल असल्यासारखं वाटू शकतात. काही व्यक्तींचं दूर जाणं, काही संधी हातातून निघून जाणं किंवा काही गोष्टी वेळेवर न घडणं, या सगळ्यांचा एक वेगळा अर्थ पुढे जाऊन समोर येऊ शकतो. कारण प्रत्येक गमावलेली गोष्ट कायमची हरवतेच असं नसतं. काही गोष्टी फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. काही नवीन जबाबदाऱ्या समोर येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला त्या थोड्या मोठ्या वाटू शकतात, पण त्या सांभाळताना तुमच्यातील वेगळे गुण समोर येऊ शकतात. कधीकधी जीवन माणसाला अशा जागी उभं करतं जिथे तो स्वतःच्या क्षमतेबद्दल आश्चर्यचकित होतो. तुमच्यासाठी असा एखादा क्षण जवळ येऊ शकतो. एक गोष्ट विशेष जाणवू शकते. पुढील काळात तुम्ही इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कमी आणि स्वतःच्या ध्येयांच्या दिशेने अधिक चालताना दिसू शकता. कारण एक वेळ अशी येते जेव्हा माणूस फक्त जगाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाला समाधान देण्यासाठी जगायला सुरुवात करतो. आणि तिथूनच त्याच्या आयुष्याची खरी वाटचाल सुरू होते. येणाऱ्या काळात काही गोष्टींचा वेग अचानक बदलल्यासारखा वाटू शकतो. आतापर्यंत ज्या गोष्टी संतपणे चालत होत्या त्या अचानक पुढे सरकताना दिसू शकतात. काही निर्णय, काही संभाषण किंवा काही संधी अशा टप्प्यावर येऊ शकतात जिथे तुम्हाला लगेच विचार करून पाऊल उचलावं लागू शकतं. मात्र यावेळी एक वेगळी गोष्टही घडू शकते. तुम्ही आधीसारखे फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देणार नाही, तर परिस्थितीचा अर्थ समजून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम मनावर अधिक जाणवू शकतो. एखादं साधं वाक्य, एखादी अनपेक्षित भेट किंवा कुणाचं अचानक बदललेलं वागणं तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतं. काही वेळा विश्व मोठे संकेत देत नाही, ते या छोट्या घटनांमधून दिशा दर्शन करतं. या काळात अशा अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतात ज्या पूर्वी दुर्लक्षित राहिल्या असतील. मनात अनेक दिवसांपासून असलेली एखादी शंका आता दूर होण्याची शक्यता आहे. कधीकधी आपण सतत उत्तर शोधत राहतो आणि त्यामुळेच उत्तर समोर असूनही दिसत नाही. पण पुढे अशी वेळ येऊ शकते जिथे परिस्थिती स्वतःच इतकी स्पष्ट होईल की निर्णय घेणं सोपं वाटेल. काही गोष्टीबाबत मनात असलेली भीती किंवा संभ्रम कमी होऊ शकतो. तुमच्या प्रयत्नांकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलू शकतो. पूर्वी तुमच्या कामाचं महत्त्व न समजणारे लोक आता तुमच्या सातत्याकडे लक्ष देऊ शकतात. अनेक वेळा लोक सुरुवातीला परिणाम पाहतात, पण त्या परिणामामागे असलेल्या मेहनतीची जाणीव त्यांना उशिरा होते. आता तुमच्यासाठी असा टप्पा येऊ शकतो जिथे शांतपणे केलेल्या प्रयत्नांचा प्रभाव दिसू लागेल. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा तुमच्या विचारांमध्ये येऊ शकतात, मात्र यावेळी त्यांच्याकडे पाहण्याची पद्धत बदललेली असू शकते. पूर्वी भावना जास्त होत्या, आता अनुभव जास्त असू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना मन आणि वास्तव यांच्यामध्ये अधिक संतुलन दिसू शकतं. हे संतुलन पुढे अनेक गोष्टी सोप्या करू शकतं. आयुष्याच्या प्रवासात एक वेळ अशी येते जेव्हा माणूस सतत काय हरवलं याचा विचार करणं थांबवतो आणि अजून काय मिळू शकतं याकडे पाहायला सुरुवात करतो. तुमच्यासाठी असा एक टप्पा जवळ येत असल्याचे संकेत आहेत जिथे भूतकाळाची सावली कमी आणि पुढच्या मार्गाचा प्रकाश अधिक स्पष्ट दिसू लागेल. वृश्चिक राशीवाल्यांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात काही मोठे बदल शांतपणे सुरू आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या मनात जे चालू आहे त्यातील किती गोष्टी जुळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच राशी भविष्य, नवीन माहिती आणि पुढे काय घडू शकतं याचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.